ची घडामोडी भाजपचे नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांची लाडक्या बहिणींकडून ओवाळणी करण्यात आली आहे। राजन नाईक नालासोपारा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आहेत। आम्ही तिन्ही जागा जिंकल्यात, लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे। आम्ही नॉट फॉर सेल असं काम केलेलं आहे असं राजन नाईक म्हणाले। लाडक्या बहिणींनी ओवाळणी केलेली आहे, काय भावना असते? मनाला अतिशय आनंद झाला। हे भाग्य थोड्याच लोकांना मिळते, हे भाग्य मला मिळालं, मी भाग्यवान आहे। लाडक्या बहिणींनी मला संरक्षण केलं आणि विधानसभेतील लाडक्या बहिणींनी मला पाठवलं आणि आज ओवाळणी करायला आल्या, माझं अभिनंदन करायला। माझ्या लाडक्या बहिणीचं मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। अप्पा, 3 वेळा आमदार असणारे बहुजन विकास आघाडीचं जे प्रस्ताव होतं, मागच्या 30 ते 35 वर्षाचं प्रस्ताव होतं, हे वसई आणि नालासोपाऱ्यातून कुठेतरी ढासळलेलं आहे आणि त्या रूपाने आपण एक मोठं आव्हान केलं, या ठिकाणी आमदारकी मिळवलेली आहे। काय नेमके ह्याचे गणित होते? नालासोपारा आणि वसईच नाही तर बोईसर पण आहे ना। मी इलेक्शनच्या प्रचारादरम्यान सांगितलं की तिन्ही सीट भारतीय जनता पार्टी महायुती 100% जिंकणार, हे त्याच वेळेला सांगितलं आणि ते सत्य झालं। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा